सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओ तुम्हाला साधी मशीन कशी उभारायची उद्दिष्टे। या व्हिडिओच्या शेवटी आपण खालील गोष्टी करण्यास सक्षम व्हाल। 1. लेथ मशीनची उभारणी, 2. ड्रिलिंग मशीनची उभारणी, 3. पॉवर हॅकसॉ मशीनची उभारणी, 4. उभारल्यानंतर मशीनची चाचणी करणे। लेथ मशीनवर थोडक्यात चर्चा करूया। लेथ मशीन हे उपकरणाचा एक भाग आहे। हे असे उपकरण वापरते जे वर्कपीसमध्ये खोलवर फेड केले जाऊ शकते आणि फिरत असलेल्या वर्कपीसपासून अवांछित सामग्री चिप्सच्या स्वरूपात काढून टाकण्यासाठी त्यावरून फिरते। संपूर्ण जगामध्ये सर्वात अनुकूल आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या मशीन्सपैकी एक म्हणजे लेथ मशीन। मदर ऑफ ऑल मशीन्स हे लेथ मशीनचे दुसरे नाव आहे, कारण यामुळे वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स केली जाऊ शकतात। लेथ मशीन उत्पादन आणि दुरुस्तीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या सामान्य उद्देश मशीन टूलमध्ये विकसित झाली आहे। लेथ मशीनच्या असंख्य घटकांमध्ये हे समाविष्ट आहे। बेड। लेथ मशीनचा बेड इतर सर्व घटक माउंट करण्यासाठी फ्रेमवर्क म्हणून काम करतो। बेडला मोठ्या बॉक्स सेक्शनच्या स्तंभाचा आकार दिलेला असतो आणि तो कास्ट आयर्न किंवा निकेल कास्ट आयर्न या मिश्र धातूपासून बनवलेला असतो। गायडिंग आणि स्लाइडिंग पृष्ठभाग उपस्थित असतात आणि त्याचा वरचा पृष्ठभाग एकतर स्क्रॅप असतो किंवा ग्राउंड केलेला असतो। बेड त्याच्या लांबीच्या बाजूने धातूच्या मजबूत स्लाइड्सने बनवलेला असतो। क्रॉस ग्रिप त्यासाठी ठोस आधार देतात। हेडस्टॉक। बेडच्या डाव्या बाजूला हेडस्टॉक असते। लेथच्या विविध घटकांना पॉवर ट्रान्समिशन करणे हे हेडस्टॉकचे प्राथमिक कार्य असते। हे बेरिंगच्या आतील मुख्य स्पिंडलला योग्यरित्या अलाइन करते आणि आधार देते। या व्यतिरिक्त त्यात एक गिअरबॉक्स प्रणाली असते, जी लिव्हरसह वेग बदलण्यासाठी आवश्यक असते। खालील आयटम हेडस्टॉक स्पिंडलवर माउंट केलेले आहेत। जॉ चक। टेलस्टॉक। टेलस्टॉक हे बेडच्या मार्गावर हेडस्टॉकच्या विरुद्ध बाजूला स्थित असलेले एक हलणारे कास्टिंग आहे। टेलस्टॉकचे मूलभूत कार्य आहे: 1. मशीन केले जात असताना कामाच्या दुसऱ्या टोकाला आधार देणे। 2. ड्रिलिंग, रिमिंग, टॅपिंग इत्यादी ऑपरेशन्स करण्यासाठी एखादे साधन धरून ठेवणे। यात डेड सेंटर्स, ॲडजस्टिंग स्क्रू आणि हँडव्हील असतात, जो बेस बेडच्या गाईड वेजवर माउंट केलेला असतो आणि तो इकडे तिकडे हलवता येतो। अशा बेसवर टेलस्टॉकची बॉडी ॲडजस्टेबल असते। कॅरेज हे हेडस्टॉक आणि टेलस्टॉकच्या मध्ये स्थित असते। हेडस्टॉकच्या दिशेने किंवा हेडस्टॉकपासून दूर बेडच्या बाजूने टूल पकडण्यासाठी आणि हलवण्यासाठी याचा वापर केला जातो। ते गाईड वेजवर सरकते। हे कास्ट आयर्नपासून बनवलेले असते। याचे 6 मुख्य भाग आहेत: 1. सॅडल, 2. क्रॉस स्लाइड, 3. कंपाऊंड रेस्ट, 4. कंपोजिट साइड, 5. टूल पोस्ट, 6. एप्रन। सॅडल हे एच आकाराचे कास्टिंग आहे, जे लेथ वेजवर फिक्स केले जाते आणि क्रॉस स्लाइडला आधार देते, जे टूल पोस्ट हलवते। क्रॉस स्लाइड मशीनिंग दरम्यान कॅरेजवर क्रॉस साइड बेड गाईडवेजवर काटकोनात टूल पोस्टची हालचाल करणे शक्य होते। फीड स्क्रू क्रॉस स्लाइडला हलवते। कंपाऊंड रेस्ट क्रॉस स्लाइड आणि कंपाऊंड स्लाइडला जोडणाऱ्या घटकाला कंपाऊंड रेस्ट असे म्हणतात। कंपाऊंड रेस्ट क्रॉस स्लाइडच्या वरच्या बाजूला जोडलेले असते। ते मॅन्युअली नियंत्रित केले जाते आणि त्याला कोणतीही पॉवर मिळत नाही। कंपाऊंड रेस्टचा फीड स्क्रू फिरवून कट डेप्थ ॲडजस्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो। आवश्यकतेनुसार समायोजित केल्यानंतर कंपाऊंड स्लाइड बेसबरोबर सुरक्षितपणे लॉक केली जाते। कंपोजिट स्लाइड कंपाऊंड रेस्टसाठी डोव्हटेल जॉईंट एका कंपाऊंड स्लाइडला सुरक्षित करतो। हेडस्टॉक फिरवून कट करता न येणारे कोन किंवा टेपर्स कंपाऊंड स्लाइड्स वापरून कट केले जातात। टूल पोस्ट कंपाऊंड स्लाइडचा वरचा भाग कॅरेजला जोडलेला असतो। हे उपकरणांना घट्टपणे योग्य स्थितीत धरून ठेवण्यासाठी वापरले जाते। एप्रन कॅरेज एप्रनने सुसज्ज असते। यात कॅरेजची संपूर्ण ड्रायव्हिंग आणि कंट्रोलिंग मशिनरी असते। कॅरेजला स्वयंचलित फीड पुरवणारी फीड उपकरणे सॅडल आणि एप्रन सुरक्षित करण्यासाठी वापरली जातात। चक हा उपकरणाचा एक महत्त्वाचा तुकडा आहे, ज्याचा उपयोग वर्कपीस धरून ठेवण्यासाठी आणि फिरवण्यासाठी केला जातो।
एक चक अगदी लहान वर्कपीस धरून ठेवण्यासाठी सक्षम असतो. फेसप्लेट टर्निंग ऑपरेशन्स करण्यासाठी जॉब स्थापित केले जाऊ शकते आणि लेथ स्पिंडलवर फिक्स केले जाते. सेंटर हे लेथ मशीनचा एक घटक आहे जो लेथ ऑपरेशन्स दरम्यान हेडस्टॉक आणि टेलस्टॉकच्या मध्ये लांब कामांना आधार देतो. लाईव्ह सेंटर हे एक सेंटर आहे जे हेडस्टॉक स्पिंडलमध्ये घातले जाते आणि ते वर्कपीसच्या बाजूने फिरते. फीड शाफ्ट हे उच्च गुणवत्तेच्या अलॉय स्टीलचे बनलेले असते. हे लीड स्क्रूच्या खाली स्थित असते आणि बेडची संपूर्ण लांबी वाढवते. एक की वे असतो जिथे फीड यंत्रणेसाठी कॅरेज हलवण्यासाठी कमांड दिल्या जाऊ शकतात. पॉवर फीड जेव्हा जोडलेले असते तेव्हा ते टूलची क्रॉस हालचाल करते. लीड स्क्रू थ्रेड कापण्यासाठी याचा वापर केला जातो. लीड स्क्रू जो बेडच्या खालच्या बाजूला असतो आणि थ्रेड कापताना कॅरेज आपोआप हलवण्यासाठी वापरला जातो. त्यात एकमे धागे असतात आणि ते उच्च गुणवत्तेच्या धातूपासून बनलेले असतात. लेग्स मशीनच्या सर्व लोड्सना आधार देण्यासाठी लेग्सचा वापर केला जातो. कंपन थांबवण्यासाठी ते जमिनीवर अँकर केलेले असतात. चिप स्पॅन बेडच्या खालच्या बाजूला ठेवलेला असतो. वर्कपीसद्वारे काढलेल्या सर्व चिप्स वाहून नेणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. हँड व्हील हे व्हील हाताने चालवले जाते तसेच क्रॉस स्लाइड कॅरेज टेलस्टॉकचे इतर भाग हाताने हलवण्यासाठी याचा वापर केला जातो. स्पीड कंट्रोलर हेडस्टॉकवर स्थित असतो जो स्पिंडलचा वेग नियंत्रित करतो. बुल गिअर हे कास्ट आयर्नपासून बनवले जातात. हे बुल गिअर बॅक पिनद्वारे मंद आणि जलद गतीने वापरले जातात आणि पोकळ स्पिंडलवर कीद्वारे फिक्स केले जातात. स्लीव्ह टेलस्टॉकच्या आत बसते जे डेड सेंटर फिक्स करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी पुढे मागे हलवता येते. कार्य 1. लेथ मशीनची उभारणी. लेथ हे एक मशीनिंग उपकरण आहे जे मुख्यतः लाकूड किंवा धातूला आकार देण्यासाठी वापरले जाते. हे फिक्स केलेल्या कटिंग टूलभोवती वर्कपीसला फिरवते आणि अशा प्रकारे कार्य करते. याचे प्राथमिक कार्य म्हणजे सामग्रीचे नको असलेले भाग काढून टाकणे आणि एक सुबक आकाराचा वर्कपीस बनवणे हे आहे. स्टेप 1. मशीन योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी जागा निवडा. जसे की सामान्यतः मशीनजवळ सोयीस्करपणे जाता येणे आवश्यक आहे. स्टेप 2. निर्मात्याच्या सूचनेनुसार फाउंडेशन प्लॅन तयार करा. स्टेप 3. प्लॅनच्या अनुसार फाउंडेशन बनवा. मशीन फाउंडेशनसाठी खालील मूलभूत वैशिष्ट्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. ए. फाउंडेशन शिअर आणि क्रशिंगद्वारे खराब न होता सुपरइम्पोज केलेल्या लोडला आधार देण्यासाठी पुरेसे मजबूत असणे आवश्यक आहे. बी. सेटलमेंट परवानगी असलेल्या मर्यादेत असावी. सी. जितके प्रॅक्टिकल असेल तितके मशीन आणि फाउंडेशनचे एकत्रित सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बेस प्लेनच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीप्रमाणेच उभ्या दिशेने असावे. डी. रेझोनन्स रोखण्यासाठी फाउंडेशनच्या माती प्रणालीची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी मशीनच्या ऑपरेशनल फ्रिक्वेन्सीच्या तुलनेत खूप जास्त किंवा खूप कमी असावी. कमी स्पीडच्या उपकरणांसाठी नैसर्गिक फ्रिक्वेन्सी जास्त असावी अशी शिफारस केली जाते. ई. कोणत्याही असंतुलित शक्ती किंवा घटक कमी करण्यासाठी मशीनचे फिरणारे आणि परस्पर संपर्क होणारे घटक पूर्णपणे संतुलित असले पाहिजेत. स्टेप 4. फाउंडेशन सेट करण्यापूर्वी होल्डिंग डाऊन बोल्ट घाला. स्टेप 5. मशीनच्या वजनानुसार फाउंडेशनची खोली बनवावी. स्टेप 6. मशीन समतल आणि अलाइन करण्यासाठी स्थितीत ठेवली जाऊ शकते. मजले, छत आणि इतर पृष्ठभाग योग्यरित्या हॉरिझॉन्टल आहेत याची खात्री करण्यासाठी समतल करणे देखील आवश्यक आहे. लेव्हलिंग प्रक्रिया वगळण्यासाठी परिणामी खराब गुणवत्तेच्या कामाची निर्मिती होते. तसेच लेव्हलिंग प्रक्रिया वगळल्यामुळे भूकंपामुळे होणारे नुकसान होण्याची शक्यता असते. स्टेप 7. फाउंडेशन सेट करण्यापूर्वी मशीनच्या बेसमध्ये होल्डिंग डाऊन होलमधून फाउंडेशन बोल्ट घातला जातो. स्टेप 8. कॉन्क्रीट सेट केल्यानंतर मशीनला जमिनीवर फाउंडेशनच्या बोल्टवर ठेवले जाते. स्टेप 9. स्पिरिट लेव्हल वापरून मशीन पूर्णपणे हॉरिझॉन्टल स्थितीत अलाइन करा. स्टेप 10. स्पिरिट लेव्हल विशिष्ट मोजमाप क्षेत्रांवर लागू केली जाते, दोन्ही लॉन्जिट्यूडनल आणि क्रॉस दिशेने. स्टेप 11. मशीन बेडच्या खाली असलेल्या गॅपमध्ये वेज घालणे आवश्यक आहे. स्टेप 12. वेज टाकल्यानंतर स्पिरिट लेव्हल वापरून लेव्हल तपासा.
स्टेप 13. अगदी शुद्ध सिमेंटचे मलईसारखे मिश्रण ओतून ग्राउंडिंग केले जाते. स्टेप 14. ग्राउंडिंग सेट केल्यानंतर वेजेस काढल्या जाऊ शकतात. स्टेप 15. त्यानंतर मशीन बेस फाउंडेशनच्या बोल्टला घट्ट स्क्रू केला जातो. स्टेप 16. नट घट्ट केल्यानंतर स्पिरिट लेव्हलद्वारे मशीनची योग्य स्थिती पुन्हा एकदा तपासली पाहिजे. स्टेप 17. सर्किट ब्रेकर्सच्या योग्य स्पेसिफिकेशनसह वीज पुरवठा मशीनला जोडा. स्टेप 18. शेवटी प्रात्यक्षिक चाचणी आणि भूमितिक चाचणी करा. कडांपासून संरक्षण करण्यासाठी मऊ लाकडाचा वापर करून ते पॅक केले गेले पाहिजे. लिफ्ट वापरण्यापूर्वी आणि उचलण्यापूर्वी लोड सुरक्षितपणे लटकला आहे याची खात्री करा. उतरवताना तुमच्या स्टॅकचे फाउंडेशन पक्के आहे याची खात्री करा आणि स्टॅकला न हलवता स्लिंग्स काढण्याची तरतूद करा. लेथ मशीनसाठी फाउंडेशन प्लॅन कसा तयार करायचा यावर चर्चा करूया. उद्दिष्ट: हे तुम्हाला फाउंडेशन लेआउट चिन्हांकित करण्यात मदत करेल. स्टेप 1. सेंटर लेथ मशीनच्या उभारणीसाठी जागा निवडा. स्टेप 2. खांब किंवा भिंतीपासून जास्तीत जास्त 1.5 मीटर अंतरावर बिंदू चिन्हांकित करा. स्टेप 3. खडूच्या पावडर किंवा खडूच्या द्रावणात बुडवलेल्या सुतळी धाग्याच्या मदतीने बेस लाईन काढा. स्टेप 4. काटकोन त्रिकोणाप्रमाणे 3, 4, 5 पद्धती वापरून उभ्या बेस लाईन तयार करा. स्टेप 5. मशीनचे एकूण बेस क्षेत्र चिन्हांकित करा. स्टेप 6. बेसची सेंट्रल लाईन आडवी करा. अँटी व्हायब्रेशन पॅडवर मशीन माउंट आणि लेव्हल करा. उद्दिष्ट: हे तुम्हाला अँटी व्हायब्रेशन पॅडवर मशीन समतल करण्यास मदत करेल. स्टेप 1. मशीनला क्रोबारच्या सहाय्याने उचला आणि मशीनच्या चारही कोपऱ्यांच्या खाली लाकडी ठोकळे ठेवा. स्टेप 2. मशीनच्या वजनानुसार योग्य अँटी व्हायब्रेशन पॅड वापरा. स्टेप 3. मेटल कास्टिंगमधून लेव्हलिंग बोल्ट काढा. स्टेप 4. मशीनच्या खाली अँटी व्हायब्रेशन पॅड माउंट करा. परिच्छेद. स्टेप 5. मशीनच्या फाउंडेशनच्या छिद्रांमधून मेटल केसिंगवर लेव्हलिंग बोल्ट फिक्स करा. स्टेप 6. मशीनला क्रोबारच्या सहाय्याने थोडेसे उचला आणि मशीनमधून लाकडी ठोकळे काढा. स्टेप 7. प्रिसिजन स्पिरिट लेव्हल ॲक्युरसी 0.02 ते 0.05 मिलीमीटर पर मीटर वापरून मशीनला लॉन्जिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स दोन्ही दिशांमध्ये समतल करा. स्टेप 8. कॅरेज बेडच्या मध्यभागी ठेवा. स्टेप 9. स्पिरिट लेव्हल मागील स्लाइड वेजवर म्हणजे ऑपरेटरच्या विरुद्ध बाजूला असलेल्या स्लाइड वेजवर लॉन्जिट्युडनली पोझिशन ए वर ठेवा. स्टेप 10. दुसरी स्पिरिट लेव्हल ट्रान्सव्हर्सली पोझिशन सी वर ठेवा. स्टेप 11. दोन्ही स्पिरिट लेव्हलची रीडिंग्ज घ्या. स्टेप 12. दोन्ही स्पिरिट लेव्हलची समान रीडिंग दर्शवेपर्यंत बेडची पातळी समायोजित करा. स्टेप 13. बी आणि डी या स्थानांवर स्पिरिट लेव्हल लॉन्जिट्युडनली आणि ट्रान्सव्हर्सली ठेवा. स्टेप 14. लेव्हलिंग बोल्ट स्क्रू करून आणि अनस्क्रू करून मशीनची पातळी आवश्यकतेनुसार समायोजित करा. स्टेप 15. शेवटी स्पिरिट लेव्हलने मशीनची लेव्हल तपासा. स्टेप 16. काम पूर्ण झाल्यानंतर लॉक नट समतल करून मशीनची स्थिती लॉक करा. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लेथ मशीन उभारण्यास सक्षम व्हाल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस आनंदात जावो. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लेथ मशीन उपरण्यास सक्षम व्हाल होईल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.